मग आता जे काही डेरिव्हेशन आहे ते आपल्याला सॉल्व्ह करायचे याच्यामध्ये. ओके, सो इथं बघा, इथं काय करणार आहे आपण, लास्ट पॅराग्राफ बघा पेज नंबर 13 वर. An object going vertically upward from the surface of earth, it having a initial velocity equal to the escape velocity. Okay, escape the gravitational force of the earth. म्हणजे जर का ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्यापासून जर का त्याला इस्केप करायचं असेल, इस्केप म्हणजे त्यातून त्याला बाहेर निघायचं असेल, तर त्याला कोणती व्हेलॉसिटी लागणार आहे, त्याला कोणती व्हेलॉसिटी लागणार आहे, ती ग्रॅव्हिटेशनल जी फोर्स आहे ओके त्याच्या इक्वल त्याला काय लागणार आहे, इस्केप व्हेलॉसिटी लागणार आहे, तेव्हाच तो बाहेर निघेल तिथून. ओके, तर बघा नेक्स्ट, द फोर्स ऑफ अ ग्रॅव्हिटी बिंग इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. आणि आपल्याला माहिती आहे फोर्स हा कसा प्रोपोर्शनल असतो. ओके, आपण हे लॉ बघितलंय, F is इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी 1/r स्क्वेअर. ओके, किंवा 1/d स्क्वेअर. ओके, ते आपण बघितले. त्याच्यानुसार बघा काय सांगता येईल, त्याच्यानुसार तो काय बिकम्स झिरो. का बरं झिरो राहील, इट बिकम झिरो ओनली ॲट इन इन्फानाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. जर का या फोर्सनुसार आपण विचार केला तर हा फोर्स केव्हा झिरो राहील, जेव्हा ऑब्जेक्ट इन्फानाइट डिस्टन्सला गेला. ओके, अदरवाईज राहणार आहे का, नाही. ओके, जेव्हा इन्फानाइट डिस्टन्स येईल तेव्हा आपण हा फोर्स काय लिहिणार आहे, झिरो लिहिणार आहे. This means that the object to be free from the gravity of the earth, it has a reach infinite distance from the earth. मग जे आपण काय म्हणतो, एखादा ऑब्जेक्ट काय होतोय, एखादा ऑब्जेक्ट हा ग्रॅव्हिटी मधून बाहेर जातोय म्हटल्यावर तो कोणत्या डिस्टन्सवर जातोय, इन्फिनाइट डिस्टन्सवर जातोय. ओके, आणि त्याच्यामुळं तो काय करतो, तिथे स्टे होईल. बघा नेक्स्ट काय दिलं त्यांनी, दॅट इज द ऑब्जेक्ट विल कम रेस्ट ॲट इन द फायनाइट डिस्टन्स ॲट विल स्टे देअर. ओके, मग त्या फायनाइट डिस्टन्सवर जाऊन तो काय होणार आहे, तिथं स्टे होणार आहे. इन्फिनाइट डिस्टन्सवर तो काय होणार आहे, स्टे होणार आहे, कारण की तिच्यावर तिथं कोणताही फोर्स अप्लाय होणार नाही. ओके, नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट दोन कंडिशन दिले. बघा आता ही इस्केप व्हेलॉसिटी फाइंड कशी करायची, ते फाइंड करण्यासाठी त्यांनी दोन कंडिशन दिले. फर्स्ट कंडिशन इज ऑन दी सरफेस ऑफ दी ऑब्जेक्ट, म्हणजे तुमचा ऑब्जेक्ट कुठे आहे, अर्थच्या सरफेसवर आहे. सेकंड कंडिशन इज ॲट अ इन्फिनाइट डिस्टन्स फ्रॉम दी अर्थ, म्हणजे तुमच्या पृथ्वीपासून ती काही इन्फिनाइट डिस्टन्सवर असणार आहे, अर्थ पासून इन्फिनाइट डिस्टन्सवर. ओके, सो ते डिस्टन्स आपल्याला माहिती आहे का, नाही. ओके, सो आपण बघू त्यांनी दिले बघा बुकमध्ये. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर. व्ही इज अ इस्केप व्हेलॉसिटी. ओके, एम इज अ मास ऑफ ऑब्जेक्ट. ओके, देन पोटेन्शियल एनर्जी काय माहिती आपल्याला, मायनस जी एम एम अपॉन आर. जी इज अ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, एम इज अ मास ऑफ अर्थ, आणि स्मॉल m इज अ मास ऑफ ऑब्जेक्ट, आणि r इज अ रेडियस ऑफ दी अर्थ. ओके, देन जर का मला कंबाईन करायचे, मला टोटल एनर्जी काढण्यासाठी काय करावं लागेल, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू टोटल एनर्जी. देअरफॉर टोटल एनर्जी इक्वल्स टू E1. ओके, तर काय म्हणलं मी, E1 इक्वल्स टू काय लिहिलंय, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ओके, इथपर्यंत लक्षात घ्या. मग ती आपण काय करणार आहे, एकत्र करणार आहे. ती एकत्र केली मी. ओके, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ती काय केली मी तर एकत्र केली, आपल्याला E1 भेटला. याच्यामध्ये काय भेटला, हा E1 भेटला याच्यामध्ये आपल्याला. ओके, देन आता दुसरी कंडिशन मागा, ऍट द इन्फिनाइट डिस्टन्स फ्रॉम दी अर्थ. आता इन्फिनाइट डिस्टन्सवर कायनेटिक एनर्जी झिरो. ओके, लक्षात ठेवायचं, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हा इन्फिनाइट डिस्टन्सवर असेल तर त्याची कायनेटिक एनर्जी ही झिरो असते. पोटेन्शियल एनर्जी काय आपल्याला माहिती, ती पण झिरोच असणार आहे. काय बघा डिस्टन्स किती आहे, इन्फिनाइट आहे ना, म्हणजे मायनस जी एम एम अपॉन इन्फिनिटी. हे सॉल्व्ह केलं काय, कारण की समथिंग अपॉन इन्फिनिटी इज अ झिरो. तुम्ही काही पण एखादी संख्या लिहा किंवा एखादा अल्फाबेट लिहा, तर जर का डिवाइड बाय इन्फिनिटी केलं तर आन्सर इन्फिनिटीज येतं. ओके, आणि 1/0 इक्वल्स टू इन्फिनिटी राहतं, पण समथिंग अपॉन इन्फिनिटी इज अ झिरो. ओके, समथिंग अपॉन इन्फिनिटी इक्वल्स टू झिरो आणि 1/0 इक्वल्स टू काय असतं, इन्फिनिटी असतं. हे आपण डिफाइन नाही करू शकत. ओके, नेक्स्ट बघा, आता हेच केलेलं आपण टोटल एनर्जी E2 म्हणलंय, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. ओके, मग काय भेटली ती आपल्याला E2 झिरो. आता काय, आता इथं आपल्याला यूज करायचं आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. सो फ्रॉम लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मग काय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, वी डिस्कस इन 9th स्टँडर्ड. ओके, आपण हे 9th स्टँडर्डला डिस्कस केलेलं. काय, एनर्जी इज अ नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉय, इट्स कन्वर्ट इनटू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. बरोबर ना, की एनर्जीला आपण हे
चेंज पण नाही करू शकत आणि डिस्ट्रॉय पण नाही करू शकत, बरोबर. त्याला आपण एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल E1 एनर्जी ती मध्ये मी कशामध्ये कन्वर्ट करू शकतो, E2 मध्ये. तिला वेगळं काही चेंज म्हणजे तिला कन्वर्ट करू शकतो फक्त मी, ओके, चेंज नाही करू शकत. दॅट्स वाय वी कॅन राईट, काय लिहू शकतो मी, E1 इज इक्वल्स टू E2, ओके, गेट दॅट. E1 equals to E2. Why? Because energy is neither be created nor destroyed. It converts to one form to another form. Okay? Learn करून घ्यायची definition simple आहे. Energy is neither be created or nor destroyed. It can converted into the one form to another form. Okay? लिहून घ्या. नेक्स्ट बघा आता काय करायचं याच्यामध्ये, E1 equals to E2 करायचं. E1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय, half of mv square, this is V is a escape velocity, equals to minus gm m upon capital R. Okay, after that what we can do, we find the escape velocity, right? Then इथं आपल्याला escape velocity फाइंड करायची. मग या पॅरामीटरची काय गरज आहे का बाकीच्या, नाही, मग यांना तिकडे हटवून द्यायचं. ओके, म्हणजे हा m गेला, हा m गेला, m कॅन्सल, हा स्मॉल m कॅन्सल. ओके, देन हा हाफ इकडे गेल्यावर काय होईल, हा 2 इकडे गेल्यावर काय होईल, मल्टिप्लाय होईल, 1 इथे काय होईल, डिवाइड होईल. ओके, सो v स्क्वेअर दॅट इज एस्केप वेलोसिटी इक्वल्स टू काय राहणार आहे, 2 इथे डिवाइड आहे, तिकडे गेल्यावर काय झाला, मल्टिप्लाय, 2gm अपॉन कॅपिटल R. हे आपल्याला भेटलं, राईट ना. 1 ने मल्टिप्लाय केलं r ला तर r च येईल. ओके, एक r वाढून नाही जाणार त्याच्यात, मल्टिप्लाय केल्यानंतर फक्त r च राहील. देन आता बघा इथे आपल्याला माहिती आहे, आपल्याला g माहिती आहे, बट वी नो दॅट what small g equals to gm upon r square. आता ह्या कंडिशनने मला ही कंडिशन मला इथे r स्क्वेअर आणायचं, काय करावं लागणार आहे, सिंपल, what we can do, we multiply by and divide by r. Are you getting? Then v escape. ओके, एक काम करतो मी इकडे लिहितो, तुम्हाला दिसणार नाही काय, हे राईट डाऊन करून घ्या. ही कंडिशन मी काय करतो, पुसून टाकतो. ओके, ओके, हसू नका तुम्ही, म्हणता तर मी परत डायलॉग मारला, पुसा. ओके, आता इथे काय करायचं, आपण मल्टिप्लाय डिवाइड बाय r केलं. का बरं केलं, we know that the value of g, okay, acceleration due to gravity equals to gm upon r square. ओके, सो ही व्हॅल्यू आणण्यासाठी आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. मग काय राहिलं आपल्याकडे, v square escape equals to 2gmr upon r चा स्क्वेअर. ओके, काय राहिलं इथं, r चा स्क्वेअर होणार. मग आपण इथं काय करू शकतो, या gm upon r स्क्वेअर बद्दल स्मॉल g पुट करू शकतो, बरोबर. बघा v square escape equals to gm अपॉन r स्क्वेअर बद्दल काय पुट करणार आहे आपण, ही व्हॅल्यू पुट करणार आहे. आपल्याला माहिती आहे स्मॉल g काय. ओके, सो काय लिहिणार मी, 2gr. कळलं का, झालं, सिंपल आहे. ओके, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, याचा स्क्वेअर निघून जाईल किंवा हा स्क्वेअर त्याला देऊन टाका, रूट मध्ये निघून जाईल. v escape equals to अंडर रूट 2gr. ओके, then we know that the value of a small g and capital R. Then put this value in this equation, under root 2 into what is the value of small g. काय फाइंड केली आपण small g ची व्हॅल्यू 9.8. ओके, 9.8. We know that the radius of Earth 6 into 10 raised to 6. ओके, मीटर. आता आफ्टर दी, ओके, इंग्लिश मराठी कंबाईन होत आहे, लक्ष द्या काय. इथं आता नेक्स्ट काय सॉल्व करायचं, सॉल्व केल्यानंतर काय भेटेल मग तुम्हाला, हे सॉल्व करून बघा घरी. ओके, नाही केलं तरी तुम्हाला तिथे आन्सर दिलेले काय आहे, 11.2 किलोमीटर पर सेकंड. ओके, पर सेकंड जागा बघून घे, युनिट. ओके, गुड, पर सेकंड. आता बघा म्हणजे इस्केप वेलोसिटी काय भेटते आपल्याला, v escape equals to 11.2 किलोमीटर पर सेकंड. दॅट मीन्स जर का आपल्याला एखादा ऑब्जेक्ट, एखादा सॅटेलाइट किंवा एखादा दगड
जर का ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर फेकायचा तर त्याची व्हेलॉसिटी किती पाहिजे आपल्याला 11.2 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे एका सेकंदाला त्याने किती ट्रॅव्हल केलं पाहिजे 11.2 केलंच पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी असेल तर तो जाणार नाही. 11.2 पाहिजे किंवा 11.2 पेक्षा जास्त पाहिजे. ओके, कारण की आपल्याला त्याला ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर काढायचे. सो इसकप व्हेलॉसिटी काय भेटली आपल्याला 11.2 किलोमीटर पर सेकंद. ओके, सो बघा लास्ट काय याच्यामध्ये बघा लास्ट पॅराग्राफ भेटला 11.2 किलोमीटर पर सेकंड. देन बघा the spacecraft which are ascend the moon or the other planet have their initial velocity larger than the escape velocity so that they overcome earth gravitational attraction and they travel to these objects. म्हणजे बघा जे काही आपण सॅटेलाइट वगैरे मून वर पाठवतो त्यांची एस्केप व्हेलॉसिटी किती असते ग्रेटर दॅन 11.2. म्हणजे जर का त्यांना अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून बाहेर जायचं असेल तर त्यांना 11.2 किलोमीटर पेक्षा जास्त व्हेलॉसिटी लागणार आहे. अदरवाईज ते या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाणार नाही. आर यू गेट दॅट पॉइंट? ओके, हे तुम्हाला सिंपल आहे, डेरिव्हेशन मी इझिली सॉल्व्ह करून दिलेलं आहे. ओके, कन्फ्युज होऊ नका याच्यामध्ये. परत त्याची प्रॅक्टिस करा. या डेरिव्हेशन यायचे चान्सेस आहेत तुमचे. ओके, सो हे करून ठेवायचे. सो इथं आपलं चॅप्टर काय होतंय एंड होतंय. ओके, कॅन यू रिकॉल मध्ये बाकी काहीतरी सॉरी कॅन यू रिकॉल नाही काय डू यू नो. ओके, आपण रीड करून घेऊ डू यू नो आणि हे सॉल्व एक्झाम्पल सॉल्व करा याच्या शेजारचं. बघा डू यू नो पेज नंबर 14 वेटलेस इन अ स्पेस. आता आपण जे स्पेस मध्ये आहेत त्यांना वेटलेस म्हणतो राईट ना. मग ते का बरं म्हणतो ते याच्यात दिलेलं आहे. बघा आता स्पेस ट्रॅव्हलर्स ॲज वेल ॲज ऑब्जेक्ट इन दी स्पेस क्राफ्ट अपियर इन अ फ्लोटिंग. जेव्हा आपण स्पेसचा विचार करतो तेव्हा आपल्याला काय वाटतं की इथले जे ट्रॅव्हलर आहे म्हणजे इथून ते जाणारे ओके प्रवासी ते काय आहे फ्लोट होत असतात किंवा एखादा स्पेस क्राफ्ट आहे तो काय तो फ्लोट होतो. मग ते का बरं होतं बघा वाय डज दिस हॅपन्स. मग असं का बरं होतं दो दी स्पेस क्राफ्ट इज ॲट अ हाईट फ्रॉम दी सरफेस ऑफ दी अर्थ दी व्हॅल्यू ऑफ जी देर इज अ नॉट झिरो. काय म्हटलंय की व्हॅल्यू ऑफ जी किती ते काय आहे झिरो नसणार. काय असणार आहे इन द स्पेस स्टेशन दी व्हॅल्यू ऑफ जी इज ओनली 11%. म्हणजे जी काय 100% जी ची व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा फक्त 11% कुठे असते स्पेसमध्ये असते. ओके, त्याच्यापेक्षा सॉरी ओनली 11% लेस दॅन दी व्हॅल्यू ऑफ दी सरफेस ऑफ दी अर्थ. म्हणजे सरफेस ऑफ अर्थवर जेवढी व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा 11% काय कमी तिची व्हॅल्यू आहे. दस दी हाईट ऑफ दी स्पेस क्राफ्ट इज नॉट दी रिझन ऑफ दी वेटनेस. पण हे हाईट त्याला मॅटर करत नाही की तो फ्लोट होतोय. ओके, त्याचं वेगळं रिझन आहे की तो तिथं फ्लोट का बरं होतो. हाईटचा इथं काही संबंध नाही. मग तो रिझन काय ते दिले त्यांनी बघा खाली देअर इज अ वेटलेस इज अ कॉज बाय देअर बिंग इन अ स्टेट ऑफ अ फ्री फॉल. कळालं हाईट तिथं काहीच मॅटर करत नाही. असं नाही हाईट जास्त आहे त्याच्यामुळे तिथं फ्लोट करतोय. तिथं मॅटर काय करतंय फ्री फॉल. ओके, फ्री फॉल केव्हा घडून येतो आपण बघितलं. फ्री फॉल इज अ ऑप्टेन ओनली वन ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन इट. म्हणजे थोड्या प्रमाणात जर का ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिथं असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर तिथं आपण फ्री फॉल म्हणू शकतो. नॉर्मल एअरमध्ये तिथं आपण फ्री फॉल म्हणू शकतो का नाही. बिकॉज एअर काय करते बायन्सी फोर्स अप्लाय करते. दिस बायन्सी फोर्स अपोजेस दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, दॅट्स वाय वी कॅन नॉट फ्री फॉल ऑप्टेन इन दिस सिच्युएशन. म्हणजे या सिच्युएशनमध्ये आपण फ्री फॉल करू शकत नाही. फ्री फॉल केव्हा म्हणतो जेव्हा ओनली वन ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर ऍक्ट होत असेल तेव्हा. ओके, though the spacecraft is not falling on the earth because the velocity along the object. बरोबर ना. तुम्ही म्हणता आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर आहे मग तो सॅटेलाइट किंवा तो एखादा ऑब्झर्वर आहे एखादा ट्रॅव्हलर आहे तो खाली का बरं खेचला जात नाही. वाय एखादी वस्तू खाली का बरं येत नाही. मी काय म्हटलं तुम्हाला चंद्र का बरं कंटिन्युअसली फिरतो बिकॉज ऑफ व्हेलॉसिटी. कशामुळे व्हेलॉसिटीमुळे. जर का एखाद्या गोष्टीला त्याची स्वतःची व्हेलॉसिटी आहे त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतोय पण त्या व्हेलॉसिटीमुळे तो काही खाली येणार आहे का नाही येणार. कारण की त्याची व्हेलॉसिटी काय करते तेव्हा ऑर्बिटमध्ये त्याला कंटिन्युअसली काय करते रिव्हॉल्व करत राहते. ओके, नेक्स्ट बघा ॲज द व्हेलॉसिटी ऑफ अ फ्री फॉल डज नॉट डिपेंड ऑन दी प्रॉपर्टी ऑफ अ ऑब्जेक्ट दी व्हेलॉसिटी ऑफ अ फ्री फॉल इज अ सेम फॉर दी स्पेस क्राफ्ट अँड ट्रॅव्हलर्स अँड दी ऑब्जेक्ट ऑफ दी अर्थ. आणि जे व्हेलॉसिटी कोणती व्हेलॉसिटी सांगली त्यांनी हां जी काही व्हेलॉसिटी तिथली ती ऑर्बिटमध्ये फिरण्याची ही त्याच्या ऑब्जेक्टवर डिपेंड नाही आहे.
ओके. त्या ऑब्जेक्टचं मास किती असो असं काही नाही. स्पेसक्राफ्टचं वजन जास्त आहे आणि माणसाचं वजन कमी आहे, मग तो स्पेसक्राफ्ट खाली जाईल आणि माणूस वर जाईल असं नाही. ते कशावर डिपेंड आहे, त्यांच्या व्हेलोसिटीवर डिपेंड आहे की त्या कोणत्या ऑर्बिटमध्ये किती व्हेलोसिटीवर तिथे रिव्हॉल्व होत आहे. ओके. सो ते बघा पुढे काय. Thus, if the traveler release a object from her hand, it will remain stationary with respect to and will appear to the weightless. बघा एखादा ऑब्जेक्ट जर का तिथं असेल त्यांच्याकडे, ओके, एखादी वस्तू त्यांनी काय केलं, तो ट्रॅव्हलर आहे, त्या ट्रॅव्हलरने काय केलं, एक वस्तू त्याच्या समोर अशी ठेवली, ओके, ती तिथून कुठं जाणार नाही कारण की ते एक पर्टिक्युलर व्हेलोसिटीमध्ये त्या स्पेसमध्ये फिरत आहे, राईट ना. सो तो ऑब्जेक्ट काय राहणार, स्टेशनरी राहणार त्याच्यासमोर. ओके. फॉर एक्झाम्पल मोबाईल असतो, तो मोबाईल तिथंच असं राहणार स्टे त्याच्यासमोर. ओके. बिलॉंग्स टू दिस पर्सन. ओके. जो काही पर्सन आहे, सपोज मी स्पेसक्राफ्टमध्ये जर का मी हे बुक असं ठेवलं, ते बुक इथं असंच राहणार स्टेशनरी. ओके. कारण की ते काहीतरी सर्टन व्हेलोसिटीमध्ये त्या स्पेसक्राफ्टमध्ये काय फिरत आहे. ओके. स्टेशनरी राहणार आहे म्हणजे ते स्थिर राहणार तिथं. ओके. हे वेटलेस म्हणजे तुमचं काय ते याच्यात दिलेलं. परत रीड करून घ्या, तुमचं होऊन जाईल. आणि पेज नंबर 14 वरचं सॉल्व एक्झाम्पल सॉल्व करायचं. इफ एनी डिफिकल्टी इन दॅट न्यूमेरिकल देन आस्क मी इन अ पर्सनल. ओके. तुम्ही पर्सनलमध्ये मला मेसेज करून विचारू शकता की काय अडचण आहे तुम्हाला. ओके. इथंच आपला ग्रॅव्हिटेशनल चॅप्टर आहे एंड झालंय. कोणाला काही डाऊट असतील तर त्यांनी मला कमेंट करायची त्याच्यावर. ओके. सो थँक्यू फॉर पेशन्स. ओके. 8-9 दिवस लागले आपल्याला चॅप्टर एंड करण्याला. ओके. तुम्ही याच्या पूर्ण नोट्स राईट डाऊन करायचे. नोट्स राईट डाऊन करून मला पर्सनली त्या सेंड करायचे आहे. ओके. नाही तर मला पर्सनली मेसेज करायचा आहे. आता मी तिथं काही बघायला येणार नाही, पण तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे. तुम्ही जर का मी सांगितलेलं ऐकलं तर तुमचा एकही मार्क इथून कमी होणार नाही, कारण की तुम्हाला मी जे मेन आहे ते एकदम फोकस करून सांगतोय. याचा चांगला स्टडी करा. शाळा उघडायची वाट नका बघू. ओके. कोणत्या गोष्टीची वाट नाही बघायची. जर का आपल्या हातात असेल तर आपण मग स्वतः आधी स्टडीला बसायचं, बरोबर ना. आणि 10वीचं वर्ष खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही लक्षात घ्या. जर का तुम्ही 10वी फेल झाले ना, तुम्हाला माहिती तुम्हाला काय करावं लागणार. भरपूर शेती घरी द्या, बाऱ्या कांदे काढा आणि काय ते तुम्हाला माहिती नाही. ओके. सो त्याच्यामुळे काय म्हणतो मी की तुम्ही चांगली लाईफ जगायची असेल ना तर 10वी हा टर्निंग पॉईंट असं समजा. तुम्ही 10वीमध्ये चांगली मार्क भेटली ना, चांगल्या कॉलेजला ॲडमिशन होईल. जेवढ्या चांगल्या कॉलेजला ॲडमिशन झालं ना तेवढ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज वाढतात, बरोबर ना. एखाद्या कॉपी सेंटरमधून जर का आपण पास होऊन गेलो तर मग काय म्हणतात आपल्याला लोक, काय कॉपी सेंटरमधून आला, काय नॉलेज असेल, न त्याचं नॉलेज असेल, पण मग कॉलेज पण मॅटर करतं ना. जर का तुम्हाला 90% तुम्ही देवळासारख्या ठिकाणी जर का तुमचं पुढचं एज्युकेशन करतात, काय फायदा त्याचा 90% पडलं, बरोबर ना. 90 पडल्यावर मग कुठेतरी चांगल्या कॉलेजला, एक रेप्युटेशन कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं. ओके. म्हणजे तुम्हाला पर्सेंट जास्त आहे त्याच्यामुळे फी पण जास्त लागणार नाही. ओके. सर भरपूर गोष्टी आहे की त्या मॅटर करतात, त्याच्यामुळे स्टडीला लागा. ओके. अजून फर्स्ट चॅप्टर एंड झालंय. ओके. नेक्स्ट सिलेबस आपल्याला काय घ्यायचं ते बघू. तुमचं मॅथचं पोर्शन अल्जेब्राच कुठपर्यंत आलं ते बघू. नाहीतर मग आपण आपलं सायन्सचं नेक्स्ट टॉपिक चालू करून देऊ. ओके. जेव्हा सरांचं मॅथ संपेल तेव्हा मी मग जॉमेट्री चालू करून देऊ. ओके. सो स्टे सेफ ॲट होम. ओके. बाय.